काळे. हे बघा याडा, अरे तिकडे चोर चोरी करून जाईल तर तू झोपाच काढ, इकडे उठ चहायला धरायचं बिरायचं. ए बाबा जातो तू, झोप बाळा निवांत आपलं, चल बाबा. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपल्याला काय शेती नाही, त्याच्यामुळे आपण मित्राच्या वावरात इकडे तिकडे पळत असतोय. ते म्हणतात ना वावरचं पावर आहे, पण आपल्याकडे काय वावर नाही, आपण मित्राच्या वावरात जाऊनच खुश होतोय राव. अरे ते माती बिती तुडवताना एवढं भारी वाटत होतं ना, म्हणलं आपलं पण वावर असाय पाहत राव. थांबा म्हणलं 12 बिर कसं काय असतंय ते मी देऊन बघतोच एकदाच नाही का. आणि ते काय उलट पालट झालं माझ्याने ते. आणि मग ते भाऊ म्हणला थांब तुला घरी सोडित बाबा, तू काय थांबू नको इथं. आणि मग आईचा फोन आला होता लवकर ये म्हणून, खेळला अण्णांना कपडे घ्यायच्यात. आणि आता अण्णांना कपडे घ्यायचे होते म्हणलं, मला आधीच टेन्शन आलं होतं. म्हणलं जर का उलटा पलटा खेळ झाला तर अण्णा घरी गेलो लावत्या मोकार गोडा. मी आधीच अण्णांना म्हणलं अहो पांढरा शर्ट हा लय कडक दिसतोय, ह्योच घेऊन टाका. मला माहिती होतं ना त्यांना हे आवडतंय म्हणून. मग काय 5 मिनिटात खरेदी, कसा विषय. आणि मग आईन दिदीन ते गेले बाजारात आणि मला ठेवलं इथं संगमच्या इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून. तसा बाजारात जायचा मला लय कटाळा आहे, म्हणलं या तुम्ही जाऊन. इकडे पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे दिदीने लगेच आईच्या हाताला त्या पिशवी लावून टाकली, कारण त्यात पोबी होईन म्हणून नाही का. हाताला मग पिशवी बांधली, पण पुढे जाऊन पाऊसच नाही आला, तो भाग वेगळा आहे. आता उद्या म्हणलं बरं तुम्ही गेला ऐकन फॉलो करून.